नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माता भगिनींनो, आपल्या सर्वांचं सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपल्याला थंबनेल बघून समजलंच असेल की आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपण बघणार आहोत। तर हा फॉर्म आहे आणि हा फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन भरणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण ह्या योजनेतील माहिती बघणार आहोत। तर चला बघूया आपण की ही फॉर्म कसा भरायचा आणि ह्याच्यापासून आपल्याला लाभ कसा मिळणार आहे। तर सर्वप्रथम हा फॉर्म आहे, हा अपडेट केलेला आहे आणि तो गॅलरीतून मी तुम्हाला दाखवत आहे। तर सर्वप्रथम हा असा फॉर्म आहे, हा असा फॉर्म। तर हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। तर तो डाउनलोड क्रोम ब्राउझरमधून किंवा यूट्यूब वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी हा अर्ज आहे। तर हा वरला पॅराग्राफ आपण बघू शकता की कार्यालयीन उपयोगाकरिता आहे। तर ते कार्यालयाचं नाव, जिल्हा, अर्ज जावक क्रमांक अशा तऱ्हेने ती माहिती भरायची आहे। तर आपण कुठल्या कार्यालयात अर्ज भरणार आहोत, कुठल्या जिल्ह्यामध्ये ते कार्यालय आहे आणि अर्ज जावक दिनांक आहे तो आपण तो भरायचा आहे आणि अर्ज आवक क्रमांक आहे तोही भरायचा आहे। तर तो कार्यालयीन उपयोगाकरता आहे, तो कार्यालय भरू शकतो। आणि त्याच्या खाली नंतर आपण बघू शकतो की अर्जदाराने भरावयाची माहिती भरताना मागील पानावरील सूचनेचे पालन करणे हे गरजेचे आहे। आणि त्यासाठी आपणाला दुसरा एक फॉर्म आहे तोही दाखवणार आहे। तर त्याच्यातील ज्या योजना आहेत त्यातील शैक्षणिक योजना लाभ मिळण्यासाठी जो फॉर्म आहे आणि तो फॉर्म त्याची माहिती नमूद करायची आहे। तर सर्वप्रथम अर्जदाराचे पहिले नाव चौकोनी बॉक्समध्ये टाकायचे आहे। त्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव, ज्याच्या नावी पत्नीचे असेल तर तिथे ते नाव टाकायचं आहे आणि इथे आडनाव टाकायचं आहे, सरनेम टाकायचं आहे। तर अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो हा ह्या चौकोन बॉक्समध्ये आपल्याला चिकटवायचा आहे। तर त्याच्या खाली आपण बघू शकता की नोंदणी क्रमांक, जो आपल्या नोंदणी कार्डवर किंवा जे जुने पासबुक आहे त्याच्यावर ऑनलाईनरित्या ज्याचे रिन्युअल झालेला आहे तो नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे। तर आपली नोंदणी दिनांक, ज्या दिवशी आपली नोंदणी झालेली आहे, ज्या सालामध्ये नोंदणी झालेली आहे ते इथे टाकायचं आहे। त्यानंतर नूतनीकरण दिनांक, जेणेकरून आपण जे रिन्युअल करतो त्याचा तो दिनांक टाकायचा आहे, महिना, दिवस आणि वर्षामध्ये। त्याच्या खाली आपण बघू शकता की आधार क्रमांक, जो आपला आधार क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे आणि त्याच्या समोर भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर हा इथे डायल करायचा आहे, इथे टाकायचा आहे। तर ही माहिती अशी भरून घ्यायची आहे। त्याच्या खाली योग्य ठिकाणी अशी टिक करा। तर पुरुष असेल तर तिथे अशी टिक करायची आहे, स्त्री आल्या तर तिथे तशी टिक करायची आहे, विवाहित किंवा अविवाहित इथेही टिक करायचे आहे। जन्मदिनांक, डेट, महिना आणि वर्ष असा टाकायचा आहे। आणि वय वर्ष, जे आपलं एंडिंगचं जे वय असेल, चालू जे वय असेल ते टोटली इथं टाकायचं आहे। त्यानंतर खाली अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील, जो बँक खात्याचा अकाउंट नंबर आहे जो ऑनलाईनरित्या आपण जो सबमिट केलेला आहे, तर त्या बँकेचे नाव, त्याच्या पुढे शाखेचे नाव, बँक शाखेचा पूर्ण पत्ता किंवा जो जेवढा बसल तो तेवढा टाकायचा आहे। IFSC क्रमांक टाकायचा आहे आणि बँक खाते क्रमांक हाही टाकायचा आहे। त्यानंतर जो आपला मुलगा मुलगी जे पाल्य आहे त्याचाही तपशील खाली भरायचा आहे। तो अशा प्रकारे की पाल्याचे पत्नीचे पूर्ण नाव, जर मुलगा किंवा मुलगी शिकत असेल तर त्याचं पूर्ण नाव, किंवा जो लाभार्थी जो कामगार आहे त्याची जर पत्नी शिक्षण घेत असेल तर तिचाही इथे पूर्ण नाव ही टाकायचं आहे। ती कितव्या शाळेत, कितव्या इयत्तेत अभ्यासक्रम आहे तो इथं टाकायचा आहे। शाळा, महाविद्यालय किंवा संस्थेचे नाव हे इथे खाली टाकायचं आहे।
त्यानंतर माझे पाल्य उपरोक्त तपशिलानुसार शिक्षण घेत आहे, त्याच्या शिक्षणारीतील खालील नमूद योजनेचा लाभ मिळावा ही विनंती, हे असं लिहिलेलं आहे. तर ते असं आहे की योजना क्रमांक ई, आता आपण म्हणत असाल ई काय आहे, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. मागील केलेल्या लाभाची रक्कम, मागणी जी आपण करतो त्याची रक्कम इथे टाकायची आहे. मग ते शैक्षणिक नियमानुसार ज्या येतेत आहे, जो शिक्षण घेत आहे त्याच्यानुसार हे इथं माहिती भरायची आहे. तर मला शैक्षणिक योजना लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र व मधील विहित कागदपत्रे स्वयंसाक्षित करून सोबत कागदपत्रे सादर करीत आहे. तर हे असं इथं म्हटलेलं आहे. तर प्रपत्र शैक्षणिक योजनेच्या लाभाकरिता जोडवायची सक्तीची कागदपत्रे, जे आपल्याला कागदपत्रे म्हणजेच डॉक्युमेंट जे भरायचे आहेत, म्हणजे सोबत जे लागणार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. तर ते पण आपण बघणार आहोत. तर प्रपत्र शैक्षणिक योजनेच्या लाभाकरिता जोडायची कागदपत्रे, जे कागदपत्रात तपशील आहे तो खालीलप्रमाणे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ओळखपत्र. आता कोणाला ओळखपत्र असेल तर कोणाकडे पासबुक असेल तर त्याचे समोरील प्रिंट जे आहेत ते प्रिंट त्याचं झेरॉक्स आपल्याला लागणार आहे, ते जोडायचं आहे. आणि बँकेचे पासबुक एक लागणार आहे की जेणेकरून जे लाभ मिळणार आहे तो बँक खात्यात जमा होणार आहे. रहिवासी पुरावा, त्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका म्हणजेच आपलं रेशन कार्ड, मागील 6 महिन्याचे विद्युत देयक म्हणजेच जे लाईट बिल आहे मीटर रिडिंगचं, ते लाईट बिल ही आपल्याला चालणार आहे. ग्रामपंचायतीचा दाखला, यापैकी एक कुठलं तरी आपल्याला इथे जोडावायचे आहे. तर खाली तिसरं म्हणजे शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्यास पुरावा, जे शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळेचे ओळखपत्र, या दोन्हीपैकी एक हे असलं तरी चालेल. तर आपल्याला ही माहिती अशी भरायची आहे. तर तुम्हाला दुसरा फॉर्म ह्याचा दाखवणार आहे की जो दुसरा फॉर्म योजनेचा क्रमांक ई मधील आणि त्याची रक्कम, जो शैक्षणिक आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर आपलं पाल्य किंवा आपला मुलगा किंवा आपली जे बायको आहे, पत्नी आहे, ते शिकत आहे, अशा व्यक्तीची जे शिक्षण घेत आहे तो कोणत्या शिक्षण घेत आहे त्याचा आपण फॉर्म बघणार आहोत. तर हा फॉर्म आहे प्रपत्र व उपरोक्त प्रपत्र येथील कागदपत्रांशिवाय योजना निहाय सादर करावयाची कागदपत्र. जर नोंदणीत बांधकाम कामगाराकरिता शैक्षणिक योजना तपशील, योजना क्रमांकामधील कागदपत्रांचा तपशील आहे, जे जोडायचं आहे तुम्हाला. तर आपण E1 मधील 2 पाल्यांना 1ली ते 7वी साठी प्रतिवर्ष 2500 म्हणजेच कागदपत्रांशी तपशिलातील 75% हजेरीबाबत शाळेचा दाखला, जेणेकरून आपले मुलाचे 75% हजेरी असणे गरजेचं आहे, त्यासाठी तो शाळा देईल आपणाला. आणि E2 2 पाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास रुपये 10,000, किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची शिधापत्रिका आहे. जे 50% जो गुण मिळालेले असतात पाल्यांना, मुलांना, त्याचे ती गुणपत्रिका ती तिथे जोडायची आहे. आणि तिसरं म्हणजे 2 पाल्यांना इयत्ता 11वी व 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये 10,000, 10वी व 11वीची गुणपत्रिका पण असणं गरजेचं आहे. आणि 4 म्हणजे 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्ष रुपये 20,000 हे शासन देणार आहे. तर जे पुस्तके किंवा काही सामग्री असेल तर ते पदवी शिक्षण घेत असेल तर त्या 2 पाल्यांना अथवा पुरुषाच्या पत्नीला
लक्षात घ्या इथे. तर त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेस उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्रक, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती, बोनाफाईड असे डॉक्युमेंट जोडावं लागणार आहेत. तर 2 आणि 5वं म्हटलं तर 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय, लक्षात घ्या, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता रुपये 1,00,000 व अभियांत्रिक पदवी अभ्यासक्रमाकरिता रुपये 60,000. बघा, शासनाचा एवढा आपणाला लाभ घेता येणार आहे. त्यासाठीही त्यातील मागील शैक्षणिक इयत्तेस उत्तीर्ण असलेले गुणपत्रक, प्रमाणपत्र, चालू शैक्षणिक वर्ष प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोनाफाईड हेच कागदपत्र इथेही जोडावं लागणार आहेत. तर 6वा आपण बघणार आहोत की 2 पाल्यांना शासनमान्य पदवी के करिता प्रतिवर्ष रुपये 20,000 व पदव्युत्तर पदवी के तेमध्ये रुपये 25,000 त्यासाठीही हेच कागदपत्रे लागणार आहेत. तर शासन हे अशा स्वरूपाचं अनुदान देणार आहे. आणि 7वं म्हणजेच 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती म्हणून MSCIT उत्तीर्ण झालेल्या प्रमाणपत्र व शुल्काची पावती हे आपणाला द्यावं लागणार आहे. तर एवढी शासन शाळेतील शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना, मुलांना किंवा पत्नीला देणार आहे. तर त्याच्या खाली असं लिहिलेलं आहे की मी याद्वारे घोषित करतो किंवा करते की लाभाच्या अर्जात नमूद बँक खात्यात तपशील अचूक असून मला देय लाभाच्या रक्कमा सदर बँक खात्यामध्ये जमा करण्यास माझी हरकत नाही. म्हणजेच जे बँक खाते दिलेलं आहे, अकाउंट नंबर आहे, त्याच्यात त्यांनी रक्कम जमा करावी अशी इथं सूचना केलेली आहे. तसेच ती लाभाच्या अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी व लघुसंदेशनासाठी वापरण्यास हरकत नाही. कारण मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो वापरण्यासाठी काही हरकत नाही असंही त्याच्यात म्हटलेलं आहे, नमूद केलेलं आहे. मी खात्रीपूर्वक नमूद करत आहे की मी दिलेली संपूर्ण माहिती माझी स्वतःची असून मी सत्य, अचूक, बरोबर आहे. सदर माहिती खोटी आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र असेन. जर हे माहिती जर चुकीची असेल किंवा खोटी असेल तर जे काही शासन मला सजा देईल त्यासाठी मी पात्र आहे. तर कोण खोटी माहिती देतच नसतो, त्यांना पण माहीत असतं. आणि त्याखाली ठिकाण आपल्याला दिलेलं आहे, जो अर्जदाराचा ठिकाण आहे आणि दिनांक आणि अर्जदाराची सही किंवा अंगठा ह्या चौकोनी बॉक्समध्ये द्यायचा आहे. तर कार्यालयीन उपयोगाकरता त्यांनी जे तपशील दिलेलं आहे ते नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगाराने शैक्षणिक योजनांपैकी खालील मागणी केलेल्या योजनांकरता आवश्यक सर्व कागदपत्रे जोडायची आहेत. म्हणजे जे मी मागा म्हटलं आहे त्यानुसारच जोडायचे आहेत की नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगाराचे शैक्षणिक योजनापैकी लाभाची मागणी केलेल्या योजनेकरता आवश्यक कागदपत्रे जोडलेली नाहीत. खाली प्राप्त कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत संबंधितांना कळवण्यात येत आहे. जे आपल्याला डॉक्युमेंट जमा करायचे आहेत ते डॉक्युमेंट जमा केली का नाही ती त्यांनी तिथे ती नमूद करणार. शासनाची जी कार्यालयीन जे कर्मचारी आहेत ही त्यांच्यासाठी माहिती आहे. तर त्याच्या खाली त्यांनी 2 ऑप्शन दिले आणि शेवट ऑप्शन आहे तो नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगाराने शैक्षणिक योजनांपैकी लाभाची मागणी केलेल्या योजनेचा अर्ज खालील नमूद करण्यामुळे अपात्र आहे. म्हणजे जर पात्र असेल तर तिथं हो येणार आहे आणि पात्र नसेल तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही चुकी झालेली आहे तर तिथे अपात्र म्हणजे नाही असं त्यांनी नमूद करणार आहे. तर जर डॉक्युमेंट आपण पूर्ण दिलेत तर हा अर्ज सबमिट करण्यात येईल. पूर्णतः माहिती सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये जे शासनाचा योजनेचा जो निधी आहे तो आपणाला मिळण्यात येईल. तर अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण सबस्क्राईब करत नाहीत, फक्त माहितीच बघत आहात, तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील. आणि आपल्या
ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपले प्रश्न सांगत जावा, जेणेकरून त्याच्यावर व्हिडिओ बनवण्यास मला मदत होईल आणि अशीच नवीन नवीन माहिती आपणाला सांगण्यासाठी मी सदैव आपला ऋणी राहील. आणि एवढंच सांगतो. नमस्कार.